नमस्कार मित्रांनो, गणिती गंमतच्या आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा वर्ग आपण बघणार आहे, त्यात आपण फिजिक्स सब्जेक्ट बघणार आहे आणि त्यातला पहिला चॅप्टर युनिट्स अँड मेजरमेंट्स मधील आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. मग बघूया आपण. यापूर्वी आपण इयत्ता 10वीच्या मॅथमॅटिक्सचे पहिला चॅप्टर टाकलेला आहे युट्यूबला, त्याचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर चला आपण स्टार्ट करूया फिजिक्सचा पहिला चॅप्टर 11वीचा युनिट्स अँड मेजरमेंट्स. तर बघूया पहिला प्रश्न काय आहे. The error in the measurement of the sides of a rectangle is 1%. The error in the measurement of its area is. तर साधं सोपं लक्ष द्या की जर आपण बघितलं पर्सेंट एरर इन एरिया, आता तो कसा काढायचा, तर पहिल्यांदा आपल्याला त्यासाठी माहित पाहिजे एरिया कसा काढतात. तर एरिया जो असतो तो एरिया कसा काढतात कुठल्याही रेक्टँगलचा, तर लेंथ इंटू ब्रेड्थ असं काढतात, बरोबर आहे. त्यामुळं एरियाचा जो फॉर्म्युला असतो तो कसा असतो, लेंथ इंटू ब्रेड्थ. मग पर्सेंट एरर ऑफ एरिया कसा काढायचा, तर पर्सेंट एरर ऑफ एल म्हणजे लेंथ मध्ये होणारी पर्सेंट एरर प्लस पर्सेंट एरर इन बी ब्रेड्थ मध्ये होणारी. जरा एकच मिनिट. इन बी आता जरा नीट झालं. बघा आता पर्सेंट एरर ऑफ एल मध्ये म्हणजे लेंथ मध्ये होणारी पर्सेंट एरर किती आहे, तर ती 1% आहे. पण हे पण कसं काढतो आपण, पर्सेंट एरर कसं काढतो, तर 100 इंटू डेल्टा एल अपॉन एल असं काढतो, प्लस 100 इंटू डेल्टा बी अपॉन बी. मग आता हा जो 100 इंटू डेल्टा एल अपॉन एल आहे त्याला आपण म्हणतो पर्सेंट एरर. तो किती आहे इथं 1% आहे. आणि प्लस ब्रेड्थ मध्ये होणारी एरर किती आहे, ती पण किती आहे 1% आहे. मग दोन्ही मिळून एरर किती झाली 2%. त्यामुळं पर्सेंट एरर इन एरिया काढताना पर्सेंट एरर किती येणार आहे, 2% येणार आहे. तर आय होप तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. साधं फॉर्म्युल्यावरनं करायचं असतं, पुढे पुढे अजून जे एक्झाम्पल येतील त्याच्यावरनं पण तुम्हाला कळेल. तोपर्यंत जर आपण पुढच्या प्रश्नाकडे हे लिहून घ्या. पुढचा प्रश्न बघा. द मासेस ऑफ टू बॉडीज आर मेजर्ड टू बी 15.7 प्लस और मायनस 0.2 kg and 27.3 प्लस और मायनस 0.3 kg. व्हॉट इज द टोटल मास ऑफ टू अँड द एरर इन इट. तर दोन मास दिलेत, आपण त्याला म्हणूया मास M1 किती दिलेला आहे 15.7 प्लस मायनस 0.2 kg आणि M2 जो दिलेला आहे मास तो किती दिला आहे 27.3 प्लस मायनस 0.3 kg. आता आपल्याला काय विचारलंय, आपल्याला विचारलंय दोन्हीचं मिळून मास किती असेल. तर साधं सोपं करायचं आहे, या दोन्हीची बेरीज करायची. म्हणजे कशी 15.7 प्लस 27.3 यांची बेरीज करायची, प्लस और मायनस या दोन्हीची बेरीज करायची. या दोन्हीची बेरीज म्हणजे आता आपण या साधा असेल तो 0.2 प्लस और मायनस 0.3. मग बघा या दोन्हीची बेरीज किती होईल, 7 आणि 3 10, हातचा आला 1, 7 आणि 5 12 आणि 13, हातचा आला 1 2 आणि 4, 43.0 म्हणजेच 43 प्लस और मायनस 0.5. 43 प्लस और मायनस 0.5 हे त्यांचं काय होणार आहे, टोटल मास हे होणार आहे 43 आणि एरर किती होणार आहे टोटल 0.5. इथं आपण kg असं लिहूया. M1 प्लस M2 इज इक्वल टू 43 प्लस और मायनस 0.5 kg. हे साधं आहे. आपल्याला फक्त बेरीज करायची होती, एररची पण बेरीज करायची, याची पण बेरीज करायची, मासची पण बेरीज करायची. तर बघा पुढचा प्रश्न दिलाय. द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एन ऑब्जेक्ट इन टाइम 100 प्लस मायनस 1 सेकंड इज 5.2 प्लस और मायनस 1 मीटर. व्हॉट इज द स्पीड अँड इट्स एरर. तर साधं सोपं बघा, आपल्याला
टाइम किती दिलेला आहे, जो टाइम दिलेला आहे तो दिलेला आहे 100 ± 1 सेकंद. आणि जे आपल्याला डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे, डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स दिलेला आपल्याला, मग आपण डिस्टन्सला डी म्हणूया. डिस्टन्स डी इज इक्वल टू 5.2 ± 0.1 मीटर. आता आपल्याला विचारले याचं स्पीड विचारले, बरोबर. मग स्पीडचा फॉर्म्युला काय असतो, वेलोसिटी अपॉन डिस्टन्स अपॉन टाइम, बरोबर. साधं सोपं कसं करायचं बघा. पण आता इथं आपल्याला एरर दिले, इतर वेळेस असतं तर सोपं गोष्ट होती, पण इथं आपल्याला एरर दिले. कसं करायचं बघा. तर डिस्टन्स किती आहे, 5.2 मीटर डिवायडेड बाय किती टाइम घ्यायचा, 100 टाइम घ्यायचा, बरोबर. आता प्लस और मायनस किती करायचं बघा. प्लस और मायनस किती करायचं, तर फरक किती आहे. आता इथं पहिल्यांदा घ्यायचा टाइम, डिस्टन्स घ्या. डिस्टन्स, एरर इन डिस्टन्स म्हणजे डेल्टा डी डिवायडेड बाय जे आपण मेन रिडिंग आहे डिस्टन्सचं ते, प्लस डेल्टा टी अपॉन टी. याचाच अर्थ बघा, 5.2 अपॉन 100 हे आधी आहे तसं ठेवूया, प्लस और मायनस. बघा एरर किती आलेली आहे डी मध्ये, तर 0.1. इथं आपल्याला दिले ना 0.1 एरर दिलेली आहे, मग हे 0.1 लिहिलं. किती पैकी आलेली आहे एरर, तर 5.2 वर 5.2 हे रिडिंग होतं, त्याच्यावर प्लस और मायनस 0.1 रिडिंग आली. मग इथं खाली लिहायचं 5.2 प्लस और मायनस डेल्टा टी किती आहे, तर 1 सेकंड, बरोबर. 1 सेकंड डिवायडेड बाय टाइम किती आहे, कितीवर होता टाइम, 100 टाइम होता. मग याचंच करायचं आपण. तर बघा कसं करूया. तर स्पीड इज इक्वल टू, जर आम्ही हे खाली लिहितो कारण पुन्हा माझ्यामुळे दिसणार नाही तुम्हाला, मग इथे लिहितो आपण. देअरफॉर स्पीड इज इक्वल टू, बघा 5.2 डिवाइड बाय 100 किती होईल सर, तर 0.052 असं येईल. अपॉन 0 पॉइंट अगदी म्हणू शकता. 5.2 प्लस और मायनस क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, 100 न इकडे 100 झाले, प्लस 52 ने इकडे गुणायचं म्हणजे 52 झाले, डिवायडेड बाय 52 न 100 ला गुणल्यावर 52 आणि त्याच्यावर 2 शून्य असं येणार. तर काय येणार 0.052 प्लस और मायनस 152 अपॉन 5200. आता याचं जर आपण जर भागाकार केला, याचा भागाकार, तर भागाकार करायला थोडासा अवघड आहे, पण एक अंदाज पण सांगतो तुम्हाला कसं करायचं. आपल्याला पेपरमध्ये आलं तर थोडंसं अंदाजे पण करता आलं पाहिजे. हे 0.052 हे तर इथं झालंच, प्लस और मायनस इथं लक्षात घ्यायचं 52 1 52 वरचे 2 शून्य खाली 100 आलं, म्हणजे इथं मी सांगतो कसं आहे की ते 152 डिवाइड बाय 5200. ह्याचं कसं होणार आहे, 52 1 52 वरचे 2 शून्य म्हणजे खाली आले 2 शून्य, 52 ने 152 ला भाग घालवायचा, बरोबर. तर 2चा तर भाग जाणार आहे, बरोबर, कारण 5 दुनी 10 100 जाणार, पण 5 त्रिक 15 नाही होणार ना, कारण 52 आहे. 52 गुणिले 3 156 होतं, बरोबर. त्यामुळे 156 तर वर नाहीये, त्यामुळे 2चा तर भाग पूर्ण जाणार आहे. पण एवढ्या काठाला पोचलंय, 156 आपलं होत होतं, हे की नाही, आणि ते 152 आहे म्हणजे तर 2.9 असणार आहे. हे एक अंदाज असतो, जेव्हा आपलं भरपूर प्रॅक्टिस होतं तेव्हा आपल्या लक्षात येतं की 2.9 असणार आहे, आणि तुम्ही जर काढून बघितलं तर ते 2.9च येणार आहे.
किंवा जर फारच जर तुम्हाला अंदाजे काढायचं असेल तर हे अगदी नियरली इक्वल टू 3च आहे. आपल्याला माहिती आहे 52 त्रिक जर केलं तर 150च्या अगदी जवळच येतं ते. तसं तर मी केलं तरी चालते. मग मी तरी काय करतो 2 पॉईंट इथं बघा, मग हे 2.9 डिवाइड बाय 100 म्हणजेच इथं आपलं आन्सर काय येईल तर 0.029 असं आन्सर. असं म्हणूया. आपलं एकदा डी प्लस किती एरर आली डिवाइड बाय एकूण किती मेन रीडिंग पैकी, आणि मग सगळ्यांचं प्लसच करत जायचं, दुसरं काही विषय नाही. तर हे आपल्याला आलं की झालं. चला दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया आपण. दुसरा प्रश्न आहे बघा, इथं काय दिलंय, अन इलेक्ट्रॉन विथ चार्ज E एंटर्स अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड B with a velocity v. The velocity is perpendicular to the magnetic field. The force on the charge E is given by, तर magnitude of F is equal to B into E into V. Obtain the dimensions of B. ठीक आहे, तर इथं मी हा साधा फॉर्म्युला लिहितो, एकदम फक्त मॅग्निट्यूड मध्येच लिहितो की F इज इक्वल टू B इंटू E इंटू व्ही. बरोबर, आपल्याला B ची व्हॅल्यू काढायची. मग देअरफॉर B इज इक्वल टू काय होणार सांगा, F अपॉन E इंटू व्ही. बरोबर, आता F म्हणजे काय असतं, मास इंटू ऍक्सेलरेशन डिवाइड बाय, आता आपल्याला E म्हणजे चार्ज आहे, पण आपल्याला चार्जचं डायमेन्शन, त्या डायमेन्शनल फॉर्म्युल्यात चार्ज येत नाही, पण डायमेन्शनल फॉर्म्युल्यात करंट येतो. मग करंट चार्जचं आपल्याला करंटमध्ये कसं करायचं, तर लक्षात ठेवायचं करंट इज इक्वल टू चार्ज अपॉन टाइम. बरोबर, मग देअरफॉर चार्ज इज इक्वल टू करंट इंटू टाइम. बरोबर, चार्ज इज इक्वल टू करंट I इंटू टाइम टी, चार्जच्या ऐवजी आपण दिलं. आणि व्हेलॉसिटी काय आहे, व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय असतं, बरं व्हेलॉसिटी आपण तशीच ठेवूया, व्हेलॉसिटीची काही गरज नाही, कारण इथं पुढे वर ऍक्सेलरेशन आहे म्हणल्यावर कमी होईल. देअरफॉर इट इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतंय, व्हेलॉसिटी अपॉन टाइम, आणि खालचं हे आहेच I इंटू टी इंटू हे खालची इथली व्हेलॉसिटी. बरोबर, आता आपण काय केलं, व्हेलॉसिटीला व्हेलॉसिटी गेलं, मग काय राहिलं m अपॉन टी म्हणजे टीचा स्क्वेअर इंटू I, आणि काय झालं, आता याचा डायमेन्शनल फॉर्म्युला काढायचं फार सोपं आहे. मग डायमेन्शनल फॉर्म्युला काय होणार, बीचा डायमेन्शनल फॉर्म्युला, तर m बघा L M T, L म्हणजे लेंथचा इथं कुठे विषय आहे का, नाही, लेंथ कुठे दिलेली नाही, त्यामुळे L0. M किती आहे, न्यूमरेटरला आहे, त्यामुळे m इज इक्वल टू 1, तर 1 ऑर्डर आहे त्याची. आणि टी टाइमची ऑर्डर किती आहे, डिनॉमिनेटरला 2 आहे, म्हणजे इथं काय लिहायचं -2. पण एवढा असून आपल्याला इथं I ची व्हॅल्यू आलेली आहे, I म्हणजे करंटची व्हॅल्यू, मग ते दिल्याची I ची व्हॅल्यू किती आहे, डिनॉमिनेटरला 1 आहे, इथं काय लिहायचं -1 ऑर्डर झाली. हे तर प्लॅन सर झालं. B इज इक्वल टू L0 M1 T -2 अँड I रेज टू -1, हे त्याची ऑर्डर येतील. तर साधं सोपं, फक्त आपल्याला फॉर्म्युला माहीत पाहिजे की कुठला फॉर्म्युलाचं तोडफोड कशी होती. साधं सोप्या भाषेत की फोर्सची तोडफोड केल्यानंतर मास इंटू ॲक्सेलरेशन, हा फॉर्म्युला आपल्याला फोडता आला पाहिजे. बाकी मग पाठ करत बसायची कशाला गरज नाही, म्हणजे अगदी वर्क येऊ दे, पुढे जाऊन इम्पल्स येऊ दे, किंवा अजून काही पण येऊ दे, आपल्याला पाठ करत बसायची काही गरज नाही, फक्त आपल्याला फॉर्म्युला माहीत असले बस झाले. पुढे बघा,
A large ball 2 meter in radius is made up of a rope of square cross section with edge length 4 millimeter. Neglecting the air gaps in the ball, what is the total length of that rope? The nearest order of magnitude. तर साधं सोपं आहे बघा. एक वायर आहे अशी आणि ती गुंडाळून गुंडाळून आपण काय केलंय तयार, एक आपण असा बॉल तयार केलाय बरोबर, एक वायर गुंडाळून. आणि तो जो बॉल आपण जो तयार केला आहे तो आहे 2 मीटर रेडियसचा. याची रेडियस किती दिली आपल्याला? 2 मीटर रेडियस दिली, म्हणजे आर इज इक्वल टू 2 मीटर आहे बरोबर या बॉलची. शिवाय ती जी दोरी होती, ही जी दोरी आपण धरून चालली ही अशी दोरी होती, ती कशी होती सांगितले, अशी स्क्वेअर मधली होती बरोबर. कशी होती? स्क्वेअर क्रॉस सेक्शन मधली होती. आणि त्याची एज म्हणजे त्याचा काठ, हा काठ जो आहे, हा जो काठ आहे तो काठ कितीचा होता? तर जो काठ आहे तो 4 mm चा आहे. 4 mm चा काठ आहे बरोबर. म्हणजे आपण ह्याला म्हणूया साईड, याची साईड 4 mm ची. तर आता मला सांगा, एक काही गोष्टी आधी काढून घ्यायच्या. तर साईड जर इथं 4 mm ची आहे तर मला सांगा हा एरिया कितीचा होईल? तर हा क्रॉस सेक्शनल जो एरिया असणार आहे तो तयार होईल तर 4 चा स्क्वेअर, कारण एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 4 गुणिले 4 किती होईल? 16. थांबा जरा, आपल्याला मिलीमीटर मध्ये दिले नाही का, आपण जरा ते मीटर मध्ये करून घेऊया. 4 चा स्क्वेअर, 4 मिलीमीटरचा स्क्वेअर म्हणजे 16 मिलीमीटर होईल, मिलीमीटर स्क्वेअर. म्हणजे जर आता आपण त्याचं मीटर मध्ये करायचं झालं तर 16 इंटू 10⁻⁻6 होणार त्याला बरोबर. इथपर्यंत आपलं आलं. तर हे एरिया झाला 16 इंटू 10⁻⁻6. आता बघायचं आपल्याला काय करायचं आहे. आता एवढं लक्षात घ्यायचं, त्या दोरीपासूनच बॉल तयार झालाय म्हणजे त्या दोन्हीचा व्हॉल्यूम सेम असणार आहे बरोबर की नाही. व्हॉल्यूम ऑफ स्फिअर इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ रोप बरोबर की नाही. त्या दोरीपासूनच तयार झालाय, याचा अर्थ देअरफॉर स्फिअरचा व्हॉल्यूम काय असतो? स्फिअरचा व्हॉल्यूम असतो 4/3 πr³ इंटू व्हॉल्यूम. रोपचा व्हॉल्यूम किती असतो? तर रोपचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे? एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू त्याची लेंथ बरोबर नाही. जेवढी लेंथ असेल त्याला जर मल्टिप्लाय केलं या लेंथनं तर त्याचा व्हॉल्यूम निघणार. बघा आपण काय केलं, तर हे 4/3 इंटू 3.14 इंटू रेडियस किती आहे याची? तर 2 मिलीमीटर, 2 चा क्यूब इज इक्वल टू एरिया किती आहे? तर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे 16 इंटू 10⁻⁻6 इंटू लेंथ. तर बघा यांचं आपण आधी करून बघूया काय ते. 4 त्रिकोण 12 पॉईंट नाही, असं करतोय मी. हां, 4 चौक 16, हातचा आला 1, 4 एके 4, 4 आणि 1 5, पॉईंट आला 4 त्रिकोण 12, 12.56 गुणिले 8, 2 चा क्यूब डिवाइड बाय 3 इज इक्वल टू 16 इंटू 10⁻⁻6 इंटू एल. मग आपल्याला काढायची एल ची व्हॅल्यू. तर एल ची व्हॅल्यू कशी येणार बघा, तर हे जरा आधी करून घेऊया. 3 एके 3, 3 चौक 12, 3 चौक 12 पॉइंट 3 एके 3 उरला 2, 3 आठे 24, 4.18 इंटू 8 इज इक्वल टू 16 इंटू 10⁻⁻6 इंटू एल. आता देअरफॉर एल इज इक्वल टू, देअरफॉर एल इज इक्वल टू काय येते बघा, 4.18 इंटू 8, 4.18 इंटू 8 डिवाइड बाय
16 इंटू 10⁻⁻6. आता हे 8 एके 8, 8 दुनी 16 आणि बघा 4.18 डिवाइड बाय 2 इंटू 10⁻⁻6 ला जाणार, ते डिवाइड बाय -6 आहे ना, वर गेल्यावर 6 ला जाणार. 2 भागितला 2 दुनी 4, 0 0 92 18. लेंथ किती येणार 2.09 इंटू 10⁻6 अशी आपली व्हॅल्यू येईल. हां ठीक आहे, किती आली आपली मीटरमध्ये व्हॅल्यू येईल. बघूया बरोबर आहे का सगळं एकदा. तर रेडियस बरोबर आहे, रेडियसचा क्यूब 8 झालेला बरोबर आहे, हे 16 आलेलं बरोबर आहे, एरिया बरोबर आहे. ठीक आहे, सगळं बरोबर तर दिसते. ठीक आहे, चला मग हे आपलं आलं आन्सर. बघा लिहून घ्या कसं केलं ते. हे पहिलं पेज आहे आणि हे दुसरं पेज आहे. तर ही झाली लेंथ. साधं सोपं आपण काम केलं, व्हॉल्यूम दोन्हीचा सेम ठेवला आणि मग आन्सर काढले. तर चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न काय आहे, न्यूक्लियर रेडियस आर हॅज अ डिपेंडन्स ऑन द मास नंबर ए as r is equal to 1.3 into 10⁻⁻16 into a raised to 1/3 meter for a nucleus of mass number a is equal to 125 of in the order of magnitude r expressed in meters. तर साधं सोपं आपल्याला काम दिलंय, एकदम किरकोळ प्रश्न आहे. तर बघा आपल्याला काय दिलेलं आहे की r is equal to 1.3 into 10⁻⁻16 into a raised to 1/3 म्हणजेच काय असतंय बघा, a raised to 1/3 दिले आपल्याला, म्हणजेच काय आहे a चा क्यूब रूट काढायचा आहे. 1 raised to 1/3 म्हणजेच क्यूब रूट. तर 1.3 आणि आपल्याला त्यात a ची पण व्हॅल्यू दिलेली आहे. a ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 125. मग 1.3 इंटू 10⁻⁻16 इंटू रूट ऑफ 125 क्यूब रूट ऑफ 125. आता 125 चा क्यूब रूट किती असतो, तर 125 चा क्यूब रूट आहे 5. मग काय करायचं, 3×5 6.5 इंटू 10⁻⁻16. पण आता बघा आपल्याला जेव्हा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढायला सांगतात तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्यायची, किंवा सिग्निफिकंट नंबर वगैरे काही जरी असलं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढताना, तर लक्षात घ्यायचा हा जो नंबर आलेला आहे आपला मेन नंबर, मुख्य नंबर आहे n. तो जो n असतो तो आपला नेहमी 0.5 पेक्षा मोठा तरी असावा किंवा त्याच्या इक्वल तरी असावा. 0.5 चालतोय पण 0.4 चालणार नाही, 0.49 पण चालणार नाही, 0.4999 अजिबात चालणार नाही, त्याच्या आतलं काहीच चालणार नाही. कमीत कमी 0.5 पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा मोठा पाहिजे, आणि जास्तीत जास्त 5 पाहिजे किंवा 5 पेक्षा लहान पाहिजे. 4.9 असू दे तरी चालते आपल्याला, बरोबर, पण 5 पेक्षा जास्त असता कामा नाही तो नंबर. मग ह्याला हे असं आपल्याला फॉर्मॅटमध्ये करून घ्यायचं. मग त्यासाठी बघा इथं आपल्याला आले 6.5. आता 6.5 5 पेक्षा मोठं होतंय, मग कसं करायचं, r इज इक्वल टू बघा 6.5 ना, तर त्याचं आपण 0.65 करायचं. आता इंटिग्रेट इथं 6.5 होतं, इथं 0.65 केलं म्हणजे संख्या आपण काय केली, लहान केली. आता संख्या जर इथं लहान केली तर त्याला बॅलन्स करायला इथं आपल्याला एका पॉईंटने वाढवलं पाहिजे. इथं एका पॉईंटने संख्या कमी केली, मग एका पॉईंटने वाढवलं पाहिजे. म्हणजे कसं करायचं, इंटू 10⁻⁻16 होतं, इथं आपल्याला काय केलं पाहिजे, +1 केलं पाहिजे. इकडं एक कमी केले ना, एका घराने कमी केली संख्या, इकडे एका घराने वाढवलं पाहिजे. -16 + 1 काय झाले, -15. हे आलं आपलं मीटरमध्ये. बघा आपल्याला काय विचारले, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढायला सांगितले, ऑब्टेन द ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे काय, इंटू 10. हे सगळं असं केल्यानंतर इंटू 10⁻⁻⁻ ला काय येतं, मग इथं इंटू 10⁻⁻⁻ ला काय आलंय, -15. देअरफॉर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज इक्वल टू -15. आता जर आपल्याला याचा धरून चाला सिग्निफिकंट नंबर विचारला असता किंवा सिग्निफिकंट फिगर विचारली असती किंवा नंबर ऑफ
सिग्निफिकंट फिगर्स विचारले असते. तर सिग्निफिकंट फिगर्स म्हणजे किती, तर ह्याच्यात इथं किती नंबर आलेत, तर ह्याच्यात किती आलेत, आता त्याचे नियम आहेत, जरा 2-4 नियम आहेत. आणि इथं बेसिकली आपल्याला अंक किती दिसत आहेत, हा 0 सोडायचा, हा 0 धरायचा नसतो. अंक किती दिसत आहेत मेन तर 2. नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स 2. आता तो काय विचारलेला नाही आहे, तरी पण मी दिला आहे, कारण आपल्याला दोन्ही जमलं पाहिजे. तर घ्या, लिहून घ्या कसं केलं ते बघा, आणि आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न आहे, इन वर्कशॉप वर्कर measures the length of steel plate with vernier calipers having a least count 0.01 centimeter. For such measurements of length yielded in the following value: 3.11 centimeter, 3.13 centimeter, 3.14 centimeter and 3.14 centimeter. Find the mean length, mean absolute error and the percentage error in the measured value of the length. आता इथे काय झालं, इथं चुकून माझ्याकडे आन्सर, मग ते आलेलंच आहे, कारण मला ते कट करताना बरोबर तेवढं आलंच ते. त्यामुळे इथं पहिलं जर तुम्हाला लक्षात आलं की ते मीन लेंथ काय येणार आहे, तर 3.13, पण तरी पण आपण काढणार आहे. बघ कसं आहे, आता इथं आपल्याला 4 ऑब्झर्वेशन्स दिलेले आहेत, बरोबर की नाही. ह्या ऑब्झर्वेशनना आपण नावं द्यायची. A1 इज इक्वल टू, पहिलं ऑब्झर्वेशन काय आहे, 3.11 सेंटीमीटर. A2 दुसरं ऑब्झर्वेशन काय आहे, 3.13 सेंटीमीटर. तिसरं ऑब्झर्वेशन A3 काय आहे, 3.14 सेंटीमीटर. आणि चौथं ऑब्झर्वेशन A4 इज इक्वल टू 3.14 सेंटीमीटर. पहिली गोष्ट आपल्याला काय विचारली आहे, मीन लेंथ. मीन लेंथ कशी काढायची, तर मीन या सगळ्याची आपण काढायची मीन. तर कशी काढायची असती मीन, हे जरा मी पुसतो कारण पुन्हा तिथं येणारच आहे ते. मीन कशी काढायची, तर A1 प्लस A2 प्लस A3 प्लस A4, जेवढे काही ऑब्झर्वेशन आहेत त्या सगळ्या ऑब्झर्वेशनची करायची बेरीज, डिवाइड बाय एकूण ऑब्झर्वेशन किती आहेत आपल्याकडे, 4 ऑब्झर्वेशन आहेत म्हटल्यावर 4 भागायचं. तर बघा 3.11 प्लस 3.13 प्लस 3.14 प्लस 3.14 डिवाइड बाय 4, यांची बेरीज किती आहे बघा बरं, 14 × 14 14 14 चौक 56, 56 मधनं किती गेले, 3 आणि 4 गेले, 52, की नाही, आणि 3 चौक 12, 12.52 असंच येईल बहुतेक. 4 8 12 बरोबर, हा 4 1 4 बरोबर आहे. डिवाइड बाय 4, भागाकार केल्यावर काय येईल बघा, ए मीन 4 × 3 12, पॉईंट आला म्हटल्यावर लगेच पॉईंट देऊन टाकला, 4 × 4 उरला 1, 4 × 12 3.13 सेंटीमीटर आलं का बघा आपलं 3.13. बघा इथं तेच दिलं होतं 3.13 सेंटीमीटर आपलं आन्सर आलं. आता पुढं काय विचारलं आपल्याला, पुढं दिले मीन ॲब्सोल्यूट एरर. आता बघा मीन ॲब्सोल्यूट एररचा अर्थ काय असतो. मीन ॲब्सोल्यूट एरर म्हणजे पहिल्यांदा ही जी आपण एरर काढली त्याचा डेल्टा A1 काढायचा, लक्ष द्या, डेल्टा A1 ह्याला म्हणायचं ॲब्सोल्यूट एरर. आता जे डेल्टा A1 काढणार आहे त्याला आपण काय म्हणायचं, त्याला आपण म्हणतो ॲब्सोल्यूट एरर. तर डेल्टा A1 कसा काढायचा असतो बघा, तर डेल्टा A1 काढायचा असतो मॅग्निट्यूड ऑफ ए मीन, जे आपण आता काढली ए मीन, मायनस त्यातनं आपण काय करायचं, प्रत्येक हे वजा करत राहायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल याचा असं आलं, डेल्टा A2चं कसं येणार, ए मीन मायनस A2. डेल्टा A3चं कसं येणार, तर ए मीन मायनस A3 असं येणार. आणि डेल्टा A4चं कसं येणार, तर ए मीन मायनस A4. तर बघा काय आलंय, तर ए मीन आहे 3.13 बरोबर. 3.13 मायनस पहिलं काय आलं होतं 3.11, तेच होतं ना, 3.11च होतं बरोबर, 3.11. तर यांची वजाबाकी काय होणार बघा, तर 0.03 नव्हे 0.2
13 2 11 गेले 2 0.2 अशी येणार. बरं याची काय येणार तर 3.13 मायनस 3.13 म्हणजेच काय होणार आहे 0. बरं पुढच्याची काय होणार आहे 3.13 मायनस 3.14 विच विल बी इक्वल टू 0.01. आता इथं मायनसमध्ये यायला पाहिजे पण आपण मॅग्निट्यूड ठेवला आहे फक्त होय की नाही. मग मॅग्निट्यूड म्हणजे काही मायनस प्लस बघायचं नाही, सगळं पाहायचं प्लसमध्येच. 3.13 मायनस 3.14. आता आपल्याला विचारले डेल्टा ए मीन, ह्यालाच म्हणायचं मीन ॲब्सोल्यूट एरर, ह्याला म्हणायचं मीन ॲब्सोल्यूट एरर. हे जी वरची होती ह्याला म्हणायचं ॲब्सोल्यूट एरर. हे आपण जे काढले त्याला ॲब्सोल्यूट एरर म्हणायचं. तर बघा मीन ॲब्सोल्यूट एरर कसं काढायचं, सारखं आहे. जे आपण ॲब्सोल्यूट एरर काढले त्याची मीन करायची. तर काय येणार डेल्टा A1 प्लस डेल्टा A2 प्लस डेल्टा A3 प्लस डेल्टा A4 डिवायडेड बाय 4. 4 आहेत ना म्हणून. मग किती झाले 0.02 प्लस 0 प्लस 0.01 प्लस 0.01 डिवायडेड बाय 4. मग बघा डेल्टा ए मीन काय येणार आहे, या सगळ्यांची बेरीज काय येणार 0.2 प्लस 0.1 प्लस 0.01 प्लस 0.01 0.04 डिवाइड बाय 4 म्हणजेच काय येणार 0.01. डेल्टा ए मीन किती आली 0.01 सेंटीमीटर. हे सेंटीमीटरच म्हणणार का याला, बरोबर आहे. ही झाली आपली मीन ॲब्सोल्यूट एरर. पण आपल्याला तिथं पण थांबायचं नाहीये. आपल्याला काय विचारलंय, आणखी विचारले पर्सेंटेज एरर पण विचारले. आता पर्सेंटेज एरर काढायची. ठीक आहे, मग पर्सेंटेज एरर कशी काढायची तर बघायचं. तर आपण घ्यायची पहिल्यांदा मीन ॲब्सोल्यूट एरर. आता आपण जी काढली ती काय म्हणायचं डेल्टा ए मीन डिवायडेड बाय ए मीन घ्यायचं, की जे आपण मीन घेतलेलं होतं ते मीन घ्यायचं. म्हणजे आता किती आली 0.01 डिवायडेड बाय आपलं ए मीन किती आलं होतं 3.13 आलं होतं, ठीक आहे. आणि त्याला इंटू 100 मल्टिप्लाय करायचं. इंटू 100 मल्टिप्लाय केलं तर पहिली गोष्ट 1/313 इंटू 100 असं आलेलं आहे. 1/313 इंटू 100. आता 1/313 किती येतं 1/313. जरा एक मिनिट मी कॅल्क्युलेटर काढून बघतोय इथला. मी आता थोडंसं चिटिंगच करतोय, कॅल्क्युलेटर काढून बघतोय. पण आता मी तर कुठं लॉक टेबल वापरणार ना. लॉक टेबलपेक्षा मी सरळ जरा फास्ट पण होतो. लॉक टेबलचं नंतर कधीतरी घेऊ. मग थोडंसं मी आता कॅल्क्युलेटर वापरतोय. काय आपण घ्यायचं 1 डिवाइड बाय 313 किती येत आहे 0.003194. 0.003194. हां ठीक आहे 0.00319 इंटू 100. याचाच अर्थ काय होणार तर 0.3194 ही झाली पर्सेंटेज एरर. एवढे पर्सेंट एरर येणार आहे. तर झालेलं आहे बघा आपण कसं कसं केलं एरर. तर एरर हे फार छान आहे कारण यात सगळेच एरर येतात. बघा एरर आपण कशी काढायची तर पहिल्यांदा ऑब्झर्वेशन लिहून घ्यायचे A1 A2 A3 असं जे काय असतील ते. त्यानंतर आपण त्यांची मीन काढायची. मीन कशी काढायची तर सगळ्या ऑब्झर्वेशनची बेरीज करायची डिवाइड बाय जेवढे ऑब्झर्वेशन आहेत तेवढे.
बरोबर. ही मीन काढली आपण. मीन नंतर काय करायचं, ॲब्सोल्यूट एरर काढायची. म्हणजे जी मीन आहे त्यातनं आपण एक एक ऑब्झर्वेशन वजा करायचं आणि त्याची ती मीन ॲब्सोल्यूट एरर येणार. त्या सगळ्याची मीन काढली की आपल्याला मिळते मीन ॲब्सोल्यूट एरर. ही मीन ॲब्सोल्यूट एरर आली आणि त्याच्यातनं मग आपण मीन ॲब्सोल्यूट एरर डिवाइड बाय मीन ऑब्झर्वेशन जर आपण काढलं, त्याला इंटू 100 केलं की आपल्याला पर्सेंटेज येतं. बरं, जो हा पार्ट आहे, फक्त जर हा पार्ट घेतला आपण एवढा, तर याला रिलेटिव्ह एरर म्हणतात. हे माहीत असेल. याला काय म्हणतात, रिलेटिव्ह एरर. दुसरा एक फॉर्म्युला असा होतो की पर्सेंटेज एरर इज इक्वल टू रिलेटिव्ह एरर इंटू 100. हे असं साधं एक फॉर्म्युला होतं. तर ठीक आहे, तुम्ही लिहून घेतलं का? हे दुसरं एक लिहून घेतलं आणि तिसरं बघा. आणि आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे बघा, फाइंड द पर्सेंटेज एरर इन द कायनेटिक एनर्जी ऑफ अ बॉडी हॅव्हिंग मास 60.0 प्लस मायनस 0.3 ग्राम मुव्हिंग विथ. तर सॉरी मित्रांनो, लाईट गेली होती अचानक आणि त्यामुळं मध्येच बंद करावा लागला व्हिडिओ. आपण कंटिन्यू करूया लगेच व्हिडिओ. पुढचा प्रश्न आहे बघा, फाइंड द पर्सेंटेज एरर इन द कायनेटिक एनर्जी ऑफ अ बॉडी हॅव्हिंग मास 60.0 प्लस मायनस 0.3 ग्राम मुव्हिंग विथ वेलॉसिटीज 25.0 प्लस मायनस 0.1 सेंटीमीटर पर सेकंड. तर आपल्याला पर्सेंटेज एरर काढायची वेलॉसिटीमधली, तर कायनेटिक एनर्जीमधली. तर बघा आपल्याला काय दिले, आपल्याला दिलेलं आहे पहिल्यांदा मास. मास किती दिलेला आहे, 60.0 प्लस मायनस 0.3 ग्राम आणि व्हेलॉसिटी दिलेली आहे आपल्याला 25.0 प्लस मायनस 0.1 सेंटीमीटर पर सेकंड. आता इथं आपल्याला युनिट देताना सीजीएस मध्येच दिलेले आहेत दोन्ही पण, त्यामुळे काही अडचण नाही. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय बघा, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2 mv². बरोबर. मग जर आपल्याला कायनेटिक एनर्जी पर्सेंटेज एरर इन कायनेटिक एनर्जी काढायची असेल तर ती कशी काढायची बघा. कॉन्स्टंटचा तर काही प्रश्न येत नाही, कॉन्स्टंटच आहे तो, त्यात काही एरर येणार नाही. मग काय काढायचं आपण, मासमध्ये एरर झालेली म्हणजे डेल्टा एम अपॉन एम प्लस इथं v² आहे. मग v² आहे म्हणजे काय करायचं, इथं जो आकडा असेल, स्क्वेअर असेल, क्यूब असेल, 4th पॉवर 5th पॉवर, त्यांना इथं मल्टिप्लाय करायचं 2 इंटू डेल्टा v अपॉन v. एवढंच काम आहे. आणि आता पर्सेंटेज एरर विचारले म्हटल्यावर इंटू काय करायचं, 100 करायचं. तर बघा आपण इथं आता सोडूया. तर पर्सेंटेज एरर इज इक्वल टू येणार, किती घेतलंय, डेल्टा एम किती आहे, तर डेल्टा एम आहे 0.3 अपॉन मेन रिडिंग आहे 60 प्लस 2 इंटू डेल्टा व्ही किती आहे 0.1 डिवाइड बाय मेन की रिडिंग किती आहे 25 इंटू 100. बरोबर. हे जर नीट केलं तर आपण काय होणार, 3/600 बरोबर प्लस 2 इंटू, आता मल्टिप्लाय करूया, 2 इंटू मल्टिप्लाय केलं 0.2 अपॉन 25 आणि त्याला इंटू 100. बरोबर. मग आता बघा 3 एके 3 आणि 3 दोन्ही 6, 1/200 प्लस याचं काय होणार 2/250 बरोबर इंटू 100. आता मी जरा साधेपणानं करतो, थोडंसं जरा माझी रेज जरा गेली वाकडे तिकडे, पण ठीक आहे असू. आता आपण काय करूया, सरळ साधं सोपं, दोन्हीला अशी कुठली संख्या आहे की ज्या संख्येला 200 पण भाग जातो आणि 250 पण भाग जातो, तर 1000. तर खाली 200च्या ऐवजी 1000 करायचं, 200 गुणिले 5 केले की 1000, म्हणलं वर पण 5 ने गुणलं डिवाइड बाय 250च्या ऐवजी 1000 केलं की त्यानं 4 ने गुणल्यावर, मग वर पण 4 ने गुणायचं, 4 दुनी 8 झाले इंटू झाले 100. बरोबर. मग बघा आपण
नाही. मग त्यामुळे काय होणार, वर 5 आलं होतं ना, 5 + 8 8 आणि 5 होणार 13/1000, 13/1000 × 100. बघा हे 8 आणि 5 13 झाले, डिनॉमिनेटरला 1000 आहे दिसणार × 1000. मग इथं 2 शून्याला 2 शून्य गेले, काय राहिले 13/10 म्हणजेच 1.3%. मग देअरफॉर पर्सेंटेज एरर इन कायनेटिक एनर्जी इज 1.3%. झालं, हे एवढं साधं सोपं आहे, काही अवघड नाही. बघा कसं केलं. हे पहिलं पेज आहे आणि हे दुसरं पेज आहे. तर चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, इन ओहम्स एक्सपेरिमेंट द व्हॅल्यूज ऑफ द अननोन रेजिस्टन्सेस वेअर फाउंड टू बी 6.12 ओहम, 6.09 ओहम, 6.22 ओहम, 6.15 ओहम. कॅल्क्युलेट द ॲब्सोल्यूट एरर, रिलेटिव्ह एरर, पर्सेंटेज एरर. ठीक आहे, तर साधं सोपं मागासारखंच आहे अगदी. तर A1ची व्हॅल्यू काढायची. A1 = 6.12 ओहम, A2 = 6.09 ओहम, A3 किती येणार 6.22 ओहम आणि A4 येणार 6.15 ओहम. पहिल्यांदा काढायची मीन. मग ए मीन आपण कशी काढतो, या सगळ्यांची बेरीज करतो. म्हणजे आपण मी डायरेक्ट जाता तो छोटे छोटे फॉर्म्युले लिहित बसत नाही. 6.12 + 6.09 + 6.22 + 6.15 या सगळ्यांची करायची बेरीज आणि त्या बेरीजला बघायचं 4 न, कारण एकूण दिल्या संख्या 4. मग बघा ए मीन काय येणार, ए मीन तर 15 आणि 22 काय झाले 37 झाले. 37 आणि 9 काय झाले 37 9 झाले 36, 46 आणि 10 56, 56 58 आणि 24 24.58 डिवाइड बाय 4. 4 × 4 4 संग 24.4 × 4 उरला 1, 4 × 4 16, 6.14. ए मीन किती आला 6.14. आपल्याला काय विचारले, ॲब्सोल्यूट एरर विचारले, होय नाही. मग ॲब्सोल्यूट एरर कशी येणार बघा. तर डेल्टा A1 = डेल्टा A1 कशी होणार, तर ए मीन मायनस A1. ए मीन किती आहे तर 6.14 मायनस A1 किती आहे 6.12 विल बी इक्वल टू, जर मी तर रेश मारतो म्हणजे आपल्याला काही गडबड व्हायला नको इथं. हां, मग इथे किती होणार तर 0.02 ही झाली डेल्टा A1. तसंच जर आपण डेल्टा A2 काढलं तर डेल्टा A2 ची व्हॅल्यू काय होईल, डेल्टा A2 ची व्हॅल्यू होईल, हे सगळं थोडंसं मला काय करायला लागणार आहे, जरा एका रेषेत घ्यायला लागणार आहे, त्याशिवाय ते छान नाही दिसायचं. मला पण ते बरं वाटण झाले असं दिसतंय ते. अरे रे 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 रे, हे काय सिलेक्ट झालं, अरे सगळं सिलेक्ट व्हायला लागले. ठीक आहे, असू दे, थोडंसं आता गचाळ कामगिरी आहे पण समजून घ्यावी. हे जरा मी हेच करतो, नीट होईल. इथं लिहूया आपण. मग देअरफॉर डेल्टा A2 विल बी इक्वल टू, डेल्टा A2 विल बी इक्वल टू, मीन कशाची काढायची बघा, तर 6.14 मायनस, आता दुसरा A2 काढायचा, तर A1 केला होता, इथं आता A2 वजा करायचा 6.09. काऊन ब्रॅकेट नाही आहे, हा सारखं काय चुकायला लागले माझं आज. 6.09 आणि हा मोड आहे. तर बघा याचं आन्सर किती आलं तर 0.05 9 5 14 असं आन्सर येणार.
मग मी ह्याच्यात का लिहिलंय, आज माझं फारच जरा चुका लागले. 0.05, तर हे डेल्टा A2 झाला. मग डेल्टा A3 किती येणार आहे, तर मॉड ऑफ 6.14 मॉड नाही -6.22 बरोबर. मग किती होणार, 4 आणि 8 12, मग 0.08 असा आन्सर येणार डेल्टा A3चं. आणि डेल्टा A4 किती येणार आहे, 6.14 - 6.15 चं येणार 0.01 डेल्टा A4. ह्या व्हॅल्यू झाल्या आपल्या कशाच्या, तर ह्या व्हॅल्यू झाल्या आपल्या ॲब्सोल्यूट एररच्या. आता रिलेटिव्ह एरर आणि पर्सेंटेज एरर काढायची. तर रिलेटिव्ह एरर आणि पर्सेंटेज एरर काढायसाठी आधी आपल्याला डेल्टा मीन एरर काढली पाहिजे, डेल्टा ए मीन काढली पाहिजे. तर डेल्टा ए मीन कशी येणार आहे, तर या सगळ्यांची करायची बेरीज. 0.02581 असं आहे नाही का, 2 5 8 1 आणि या सगळ्याची करायची बेरीज आणि त्याला बघायचं 4 न, का तर एकूण आपल्याकडे 4 ऑब्झर्वेशन्स आहेत. मग काय झाली याची बेरीज झाली, 5 आणि 2 7, 7 आणि 9 7 16, 0.16 डिवाइड बाय 4 म्हणजेच 0.04 असं आपलं आन्सर येणार, डेल्टा ए मीन. मग रिलेटिव्ह एरर काय असते, रिलेटिव्ह एरर म्हणजे नातेवाईकांची एरर नाही. काय करायचं असतं, तर डेल्टा ए मीन न ए मीनला मग किती आन्सर येणार बघा. इथं डेल्टा ए मीन किती आहे, 0.04 आणि ए मीन आला होता आपला किती आला होता, हा 6.14. मग 6.14 डिवाइड करायचं. याचाच अर्थ याचा आन्सर 4/614 असं येईल. मग पुन्हा एकदा आपण आपल्या जादुई शक्तींचा वापर करणार आहे, म्हणजेच कॅल्क्युलेटरचा वापर करणार आहे आणि आन्सर करणार याचं काय, 4 डिवायडेड बाय 614 किती आन्सर येत आहे, 0.0065. जरा मी थांबा जरा नीट लिहून किती आन्सर येते, 0.006514. ठीक आहे, एवढं 4 घरापर्यंत 6514 बरोबर. तर ही झाली रिलेटिव्ह एरर. बापरे, आता रिलेटिव्ह एररचा आपल्याला कशात करायचं आहे, पुन्हा पर्सेंटेज एरर. मग पर्सेंटेज एरर किती असते बघा, तर साधं सोपं आहे, रिलेटिव्ह एरर इंटू 100 म्हणजे 0.0061514 आहे. त्याला 100 न गुणायचं आणि आन्सर येणार आपलं 0.6514. ही झाली आपली पर्सेंटेज एरर. आता पर्सेंटेज एरर आहे म्हणल्यावर पर्सेंटेज पण दाखवायची. तर आपल्याला रिलेटिव्ह एरर पण विचारलं होतं ना त्यांनी. मग ही झाली रिलेटिव्ह एरर. आहे ते मगाची होती ते ॲब्सोल्यूट एरर, ती बघा एकदा बघून घ्या. पहिलं पेज हे झालं, पहिलं पेज. हे सगळे जे आहेत ते आपले ॲब्सोल्यूट एरर आहेत. अरे ब्लॅक पेन सिलेक्ट झाला, ठीक आहे. तर घ्या लिहून, बघा कसा काढला आन्सर. साधी सोपी प्रोसेस आहे, काय अवघड नाही. हे दुसरं पेज बघा आणि दुसऱ्या पेज नंतर आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, an object is falling freely under the gravitational force. Its velocity after traveling a distance h is v if v depends upon gravitational acceleration g and distance. Prove with dimensional analysis that v is equal to k under root h, where k is
हा प्रूव्ह करायचा प्रश्न आहे, पण ठीक आहे, त्याचा थेरी मी नाही घेत, पण ठीक आहे असू दे, जरासा डायमेन्शनल फॉर्म्युलावरचा आहे, मग आपण घ्यायला काही अडचण नाही. तर आपल्याला काय विचारले त्यांनी? आपल्याला विचारलं आहे की एक ऑब्जेक्ट आहे की जो ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अंडर फ्रीली असा खाली पडायला लागलाय, असं खाली पडायला लागलाय. तर त्याची व्हेलॉसिटी एच एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी झाली आहे व्ही. आता व्ही हे डिपेंड आहे, त्यांनी सांगितलंय जी वर आणि एच वर डिपेंड आहे, पण कसं डिपेंड आहे नाही माहित. फॉर्म्युला एक्झॅक्ट काय का नाही माहित त्यांनी सांगितले. तर त्यांनी सांगितले की डायमेन्शनल अनालिसिसनं प्रूव्ह करून दाखवा की व्ही इज इक्वल टू के इंटू अंडर रूट जी इंटू एच, वेअर के इज कॉन्स्टंट. आता के कॉन्स्टंट आहे. आपण साधं म्हणूया की आपण सपोज करूया की व्ही इज इक्वल टू के इंटू जी ला, आता ऑर्डर काय आपल्याला माहित नाही, ठीक नाही, अंडर रूट आहे का कसं आहे आपल्याला माहित नाही. आपण जी रेज टू 1x म्हणूया आणि एच रेज टू वाय म्हणूया, ठीक आहे. काही का ऑर्डर असं आपल्याला काय करायचं, मग बघा कसं येणार. देअरफॉर आता व्हेलॉसिटीचा डायमेन्शन फॉर्म्युला काय असतो बघा व्हेलॉसिटीचा, तर L1 m0 t मायनस 1 बरोबर इज इक्वल टू के चा डायमेन्शन अनालिसिसचा काय फॉर्म्युला नाही. जी म्हणजे काय, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणजे ऍक्सेलरेशनचाच फॉर्म्युला येणार L1 m0 t मायनस 2 आणि त्याला रेज टू काय येणार आहे x. इथं बघा L लेंथ किती आहे 1 m0 t0, कारण h आहे ना फक्त, h म्हणजे काय डिस्प्लेसमेंट आहे फक्त, रेज टू y. आता बघा काय करायचं, हे आधी नीट लिहून घेऊया. एकतर अंडर रूट म्हणतोय, डायमेन्शनल फॉर्म्युला बघा L x इंटू 1 x m x इंटू 0 0 t x इंटू मायनस 2x. इथं बघा L रेज टू y इंटू 1 y m y इंटू 0 0 t y इंटू 0 0 असं आलं. आणि इतर फॉर्म्युला झाला हा 1 m रेज टू 0 t रेज टू मायनस 1. आता हे दोन फॉर्म्युले इक्वल आहेत एवढं तर आपल्याला माहिती आहे. याचाच अर्थ अरे नाही, ह्यांची दोन्हीच्या आधी बेरीज करून घेतली पाहिजे. एल आणि एल ची आता इथं काय केलं पाहिजे, गुणाकार केला पाहिजे. गुणाकार कसा करायचा, एल रेज टू एक्स, हा जो इथला एक्स आहे आणि इकडचा वाय आहे, यांची काय केली पाहिजे, बेरीज केली पाहिजे. एक्स प्लस वाय. एम किती, इकडे 0 आहे इकडे 0 आहे, म्हणजे दोन्हीकडे 0 येणार. टी रेज टू इकडे -2 आहे तिकडे 0 आहे, म्हणजे -2 प्लस 0 येणार -2x येणार. L1 m0 t मायनस 1. आता लक्ष द्या, आता दोन्ही फॉर्म्युला आपण इक्वेलेट करायचे. तर इक्वल केल्यावर बघा काय होतं, दोन्हीकडे इकडे एल आहे इकडे एल आहे, मग एलचा इकडं काय आहे, पॉवर काय 1 आहे, इकडे एलची पॉवर काय एक्स प्लस वाय. देअरफॉर आपण असं म्हणू शकतो एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1. बरोबर आहे की नाही, ठीक आहे. आता दुसऱ्या साईडला इथं बघा एमचं तर सोडा, एमला काय नाही आहे, तर टी इज इक्वल टू -1 आहे आणि इकडे टी इज इक्वल टू -2x आहे. देअरफॉर आपण असं म्हणू शकतो की -1 इज इक्वल टू -2x, म्हणजे -2x इज इक्वल टू -1. देअरफॉर म्हणजे असं आपण म्हणू शकतो की x इज इक्वल टू 1/2. बरोबर की नाही, इथं x ची व्हॅल्यू मिळाली का, तर बघा इथं आपल्याला x ची व्हॅल्यू मिळायची. आता हीच व्हॅल्यू आपण काय करायची, याच्या व्हॅल्यूमध्ये पुट करायची, x प्लस वाय मध्ये पुट करायची. तर काय येते बघा, देअरफॉर x प्लस वाय इज इक्वल टू 1 इज इक्वल टू x ची व्हॅल्यू आली 1/2 प्लस वाय इज इक्वल टू 1. आता देअरफॉर y इज इक्वल टू 1 मायनस 1/2 विच इज इक्वल टू y इज इक्वल टू काय होणार आहे 1/2. मग देअरफॉर y ची पण व्हॅल्यू आली 1/2. मग देअरफॉर आता पुन्हा एकदा आपण काय करायचं, x ची व्हॅल्यू आली 1/2, y ची पण व्हॅल्यू आली 1/2. देअरफॉर आपण v ची मागाची व्हॅल्यू काय घेतली होती, k रेज टू
काय म्हणलं आपण, हा जी रेज टू एक्स आणि एच रेज टू वाय असं म्हणलं होतं, है नाही. मग हे कसं होणार, बिकम्स कसं होणार, तर व्ही इज इक्वल टू के इंटू जी रेज टू 1/2 इंटू एच रेज टू 1/2, therefore k इंटू जी इंटू एच रेज टू 1/2. आता रेज टू 1/2 म्हणजे काय असतं, तर रूट असतं. therefore v is equal to k into अंडर रूट जी एच झालं. आणि therefore hence proved, हेच आपल्याला प्रूव्ह करायला विचारलं होतं, तर झालं. हे काय केलं, प्रूव्ह आपण, यात काय अवघड नाही. हे पहिलं पेज असं डायमेन्शनल अनालिसिसनं आपण कम्प्लीट करू शकतो. आणि हे दुसरं पेज. तर ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया. किती प्रश्न झालेले आहेत आपले, 9 प्रश्न झालेले आहेत, टोटल 16 प्रश्न आहेत. तर उरलेले प्रश्न आपण पुढच्या भागात बघूया. तोपर्यंत तुम्ही आपले जुने व्हिडिओ पण बघा आणि मित्रांना लाईक शेअर सबस्क्राईब करायला सांगा. स्वतः पण लाईक शेअर सबस्क्राईब तुम्ही केलेला असणारच आहे. आणि तोपर्यंत अभ्यास करा, नाही, मेहनत करा आणि आयुष्य एन्जॉय करा. टिल देन, बाय बाय.